नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. मंडळी, मी जसं तुम्हाला सकाळी सांगितलं की हळदीची तयारी चालू आहे. पाया पडायला घेऊन गेली होती भावाला, ते पण मी तुमच्यासोबत शेअर केलं. आणि आता हळदीची वेळ झाली आहे. इकडे सुंदर मावशी छान तयारी केली आहे. सगळ्यांची गडबड गोंधळ चालू आहे. आणि आमच्याकडे नवरदेवाला ना आंघोळ घालतात, तर आता आंघोळ घालायची तयारी चालू आहे. चला माझ्यासोबत कंटिन्यू बघत राहा तुम्ही. सगळ्या माझ्या मामी आहेत. मामी, सगळ्यांना हाय करा. ओ मामी, हाय करा सर्वांनी. इकडे सगळ्या माझ्या मामी आहे. इकडे पण आहे, इकडे पण आहेत. हाय. मंडळी, इकडे तुम्ही बघू शकता सुरेखा मावशीची साडी किती छान घातली. तयारी खूप छान केली आणि मला बोलते माझे फोटो काढ म्हणून, माझी व्हिडिओ घे. म्हटलं ठीक आहे चालेल, घेते तुझी व्हिडिओ आणि मला शेअर पण कर असं बोलते. मंडळी, या व्यतिरिक्त तुम्हाला मी व्हिडिओमध्ये कुठे जास्त दिसणार नाही, कारण ब्लॉग मी शूट करत होते त्यासाठी. मंडळी, इकडे तुम्ही बघू शकता माझ्या नूरी मावशीने आणि सुंदर मावशीने छान हळद सजवली आहे. नवरदेवाचं नाव इकडे तुम्ही बघू शकता आयुष्य बसलेला आहे आणि आमच्याकडे गहू आणि तांदूळ हे एकत्र करून 5 सुवासनी चौक भरतात आणि त्याच्यानंतर हळद लावली जाते. मला माहिती नाही याच्या मागचं रहस्य काय, पण असं चौक भरतात आणि ज्या मामी वगैरे आहेत त्या चौक भरतात आणि त्याच्यानंतर हळद लावतील. आता हळदीला सुरुवात होते. मी तुम्हाला कुठेच दिसणार नाही व्हिडिओमध्ये. या व्यतिरिक्त 5 बोटं दरवाजाला पण लावतात. तर मावशींचं सगळं ते काम चालू आहे.
इकडे आमच्या घरातले सगळ्या ज्या मुली आहेत, म्हणजे मावशीच्या मुली, काकाच्या मुली, त्याच्यानंतर परत मामाची मुलगी, या सगळ्या मिळून डान्स करतायत. त्यांनी डान्सची प्रॅक्टिस केली होती आणि तो त्यांनी परफॉर्मन्स केला. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये मी कुठेच दिसत नाही, कारण पूर्ण शूट मी करते आहे. व्लॉग पूर्ण मी शूट केलेला आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कुठेच असं काही करताना दिसणार नाही. आणि अजून खरंच खूप मजा येत होती. पण आर्विश पण होता माझ्याकडे. आर्विश कुणाकडे थांबत पण नव्हता, डीजेच्या आवाजाला पण घाबरत होता, त्यामुळे तो पण रडत होता थोडंफार. मी त्याला घेऊन हे सगळं शूट करण्याचा प्रयत्न केला आणि हे जे मुवमेंट आहे ते कॅप्चर करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आणि उद्या हा जो डान्स आहे मुलींचा सर्वांचा, तो मी डान्सचा एक स्पेशल व्हिडिओ पोस्ट करेल. बट याच्यामध्ये मी म्यूट केला आहे सगळे सॉन्ग जे आहे ते. पण उद्या नक्की मी हा व्हिडिओ पोस्ट करण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला बघायला पण खूप आवडेल डान्स आमचा. तर मंडळी, आता जे तुम्ही पाहताय ते हळद नाचवण्याचा कार्यक्रम चालू आहे. म्हणजे आमच्याकडे प्रत्येक जोडी हळद नाचवते. तर आता सुरुवातीला माझी छोटी मावशी आणि छोटे काका आहेत सर्वात, ते हळद नाचवत आहेत आणि बघा किती एन्जॉय करतायत. आणि जे गाणं बोलणार तर नाशिक कावडी आहे स्पेशल, ती चालू आहे आता आणि खूप डान्स करतायत. आता बाई आणि पप्पा डान्स करतायत, म्हणजे प्रत्येकाची जोडी नाचते असं आहे. तर नाशिक कावडीवरती खरंच खूप छान डान्स जमतो. आणि जेव्हा मी उद्या पूर्ण सॉन्ग सोबत अपलोड करेल तेव्हा तुम्हाला पाहायला खूप छान वाटेल. तर बाई तर नाचत नाहीत, बाई गेल्या आहेत, पण पप्पा खूप नाचतायत. बघा, पप्पा खूप छान डान्स करतात माझे. तर पप्पा डान्स करतात हळद घेऊन. आणि या व्यतिरिक्त अजून पुढे पण सगळ्या आता सुरेखा मावशी आहे. इकडे तुम्ही बघू शकता, आता सुरेखा मावशी आणि काका डान्स करतात. माझ्या मावशीला खूप डान्स करायला आवडतो आणि काका पण खूप सुंदर डान्स करतात. तर तुम्ही बघू शकता, हळद घेऊन मस्त डान्स करताय. इकडे ते मावशी बघा कशी डान्स करते. आणि खरंच खूप छान मुवमेंट असतात या लग्नातल्या. आणि ऑल फॅमिली सोबत जे एन्जॉय करायची जी मजा आहे ती काहीतरी वेगळीच आहे. खरंच खूप मजा येते. काका बघा किती छान डान्स करतात आणि काकांचा खरंच डान्स खूप छान आहे. तर तुम्ही बघू शकता किती एन्जॉय केलं आम्ही हळदीमध्ये. माझ्यासोबत विशाल नव्हते, नाहीतर विशालचा आणि आमच्या दोघांच्या जोडीचा पण हळद नाचवण्याचा डान्स झाला असता. तर तुम्ही इकडे बघू शकता, अजून माझी मावशी आहे. इकडे मी डान्स करते आणि गाणे जे चालू आहे ती नाशिक कावडी जी आहे, नाशिकची कावडी फेमस अशी ती वाजवलेली होती डीजेला आणि ती चालू होती. इकडे आयुष्मानला हळद लावायला सुरुवात केलेली आहे. मांडवाने म्हणजे मावशीने पहिले सुरुवातीला मांडवावरती हळद केली आणि त्याच्यानंतर त्याला हळद लावायला सुरुवात केली आहे. जरा पण एन्जॉय करून देत नाही. सगळेजण खूप नाचताय. व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कुठेच नाही दिसणार बिकॉज आर्विश खूप रडतोय. तुम्ही इकडे बघू शकता सगळेजण हळद खेळलेत. तुम्हाला आहे ना सगळेजण जेवायला बसलेत ते मी दाखवते. आता जेवण सुरू झालंय, हळद लागली ते तुम्हाला दाखवलं आणि आता सर्वांचं जेवण चालू झालंय तर दाखवते तुम्हाला. इकडे सगळेजण जेवायला बसले आणि जेवण कसं आहे, छान झालंय. बघू शकता तुम्ही सगळेजण जेवायला बसलेत. या साईडला पण आहे. जेवण कसं आहे, कसं आहे जेवण, छान आहे. तुम्ही खूप छान दिसताय, मला आवडली तुमची नथ, खूप आवडली.
आवडली का? हो, खूप छान दिसतंय. इकडे बघा अजून एक नथ घातलेली यांनी. ह्या दोन आमच्या आजी नथवाल्या कशा दिसतात मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. अजून एक माझी बहीण आहे, मावस बहीण, ती पण उल्हासनगरला असते ना. ठीक आहे, चालेल. चला जेवायला बसते. आर्विश खूप रडतोय, खूप सतावतोय मला. काहीच एन्जॉय नाही केलं मी. यासाठी मला खरंच विशाल व्हिडिओ बघते तेव्हा त्यांना समजेल. बट खरं सिरियसली विशालची खूप कमतरता भासते, कारण सगळ्या गोष्टी करायला विशालची सोबत लागते. हा कुणाकडे जात नाहीये, राहत नाहीये त्याच्यामुळे. आणि असं सगळं डीजे वगैरे एकत्र वाजतं, त्या आवाजाने तो बिलकुलच राहत नाहीये. ठीक आहे, चालेल. मग थोड्या वेळात बोलते तुमच्यासोबत. माझं जेवण वगैरे झालेलं आहे. मावशी, कसं चालू आहे मज्जा? एकदम मस्त चालू आहे ना. आणि नवरदेवाला आता ते पाशिंग बोलतात ना आपल्याकडे, मंडवळ्या बांधतायत नवरदेवाला. तर मी तुम्हाला दाखवते इकडे. आता नवरदेव त्याला आता मळवट भरतायत. हो ना, एक टिक्काच लावायचा होता फक्त. मंडवळ्या बघू ना मावशी. तर या आहेत आमच्या मंडवळ्या नवरदेवाच्या. आणि तुम्ही बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फोटो आहे त्यांच्यावरती. आणि आमच्या पद्धतीप्रमाणे ह्या अशा मंडवळ्या आहेत. अजून अशा प्रकारे. मामी, काय करताय तुम्ही? हे पायाला काय करताय? पायाला मळवट लावताय. अच्छा, मी बॉबी भाऊ इकडे. तयार आहे. ते पण घालून घे बाळा, ते पण घालून घे. नाही माझी मानपान वाटते ती सर्वांना. बघा, मानपान घेऊन बसलीये. साड्या सगळ्यांच्या साड्या घेऊन बसलीये ना. मानपान वाटते सर्वांना. इकडे ना वाणाचा कार्यक्रम चालू आहे आमच्याकडे. हा घेते ना. बोलू? हा, बोल. इंस्टाग्राम वर रील करते छैया छैया, ते माझे रणवीर मी त्यांच्या आली. अरे वा 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 वा. तिला कृष्ण बोलतो हात, कृष्णेला राधेला कृष्ण बोलतो हात. विशालचं नाव घेते, वाण खेळाय खायच्या वेळेस खास. लाल मणी जोडले, काळे मणी जोडले, विशालसाठी आई वडील सोडले. मुलांच्या फोटोला माळ घालते वाकून, नितीन रावांचं नाव घेते, तुमचा मान राखून. मंडळी, हळद तर लागलेली आहे. आता सर्वांची डीजे वरती नाचण्याची सुरुवात झालेली आहे. इकडे तुम्ही बघू शकता पप्पा किती डान्स करतायत आणि खूप एन्जॉय करतायत. पप्पा खूप छान नाचले. पप्पांसोबत मी पण खूप नाचले. आणि हा व्हिडिओ इकडेच एंड करते. उद्या तुम्हाला स्पेशल डान्सचा व्हिडिओ बघायला मिळेल, कारण युट्यूबच्या काही पॉलिसीज असतात, काही गाईडलाईन्स असतात, त्या आपल्याला फॉलो करावं लागतात. त्यासाठी उद्या स्पेशल डान्सचा व्हिडिओ येईल. तर मग ठीक आहे, तुम्ही आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.